नमस्कार विद्यार्थी मित्रों, शारदाबाई पवार विद्यानिकेतन एंड डे स्कूल शारदानगर बारामती. Standard 9, subject science first, and the chapter is current electricity by Sheetal Tawre. Student, electricity is used for running electric furnaces, electric motor and several other instruments used in industry. Also, domestic appliances like the fridge, electric oven, mixer, fan, washing machines, vacuum cleaner, roti maker, etc. So, there is a various uses of electricity. Electricity are used in industry as well as domestic appliances. So, by using electricity is saving time and the labor. So, these all devices cannot run without electricity. See, here is a various devices which are depending on the electricity. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत ऊर्जेचा उपयोग हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उपकरणासाठी केला जातो आणि हे उपकरण आपण ज्यावेळेस वापर करतो त्यावेळेस आपल्याला वेळेची बचत होती. त्याचबरोबर जे कामगार वर्ग आहे तो सुद्धा कमी लागतो. सी, नॉट ओनली द ह्यूमन बीइंग्स बट सम एनिमल्स आल्सो यूज द इलेक्ट्रिसिटी. फक्त मनुष्यालाच इलेक्ट्रिसिटीचा उपयोग होतो असं नाही, तर प्राणी सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. फिशेस सच ॲज ईल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड आल्सो फॉर सेल्फ डिफेन्स. ईल नावाचा मासा हा स्वतःचं भक्षक पकडण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. Lightning that strikes the earth is an excellent example of natural flow of electricity. आणि आकाशात चमकणारी वीज जी ज्यावेळेस जमिनीवर पडते हे इलेक्ट्रिसिटीचं नैसर्गिक विद्युत ऊर्जेचं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे या पिक्चरमध्ये दिसत आहे की ईल मासा दिसत आहे आणि त्याने जे सोडलेले त्याचे इलेक्ट्रिक रेज आहेत ते आपल्याला दिसतात. So next, potential and potential differences. विभवांतर. The flow of electric charge between two points depends on the kind of electric level at those points. This level is called electric potential. The flow of electric charge between two points depends on the electric level. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस करंट पास होतो, इलेक्ट्रिक चार्ज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होतात, ते फ्लो होण्यामागचं कारण म्हणजे इलेक्ट्रिक लेवल आहे आणि त्यालाच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणतो. इथे आपल्याला लक्षात यावं म्हणून वॉटर लेवल ऑफ वॉटर अँड द डायरेक्शन ऑफ फ्लो इथे दाखवलेले आहे. या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहेत की दोन बॉटल्स आहेत, त्यांना रबर ट्यूबने जॉईंट केलेलं आहे आणि ती रबर ट्यूबला क्लॅम्प लावलेला आहे. पहिल्या बॉटलमधले वॉटरची लेवल हायर दिसत आहे आणि दुसऱ्या बॉटलमधली वॉटर लेवल कमी दिसत आहे. अँड व्हेन वी रिमूव्ह दिस क्लॅम्प द वॉटर स्टार्ट टू फ्लो. दिस स्टार्ट टू फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. ज्यावेळेस आपण क्लॅम्प काढतो त्यावेळेस पाणी व्हायला सुरुवात होते आणि जिकडे जास्त पाणी आहे, जास्त उंचीवर पाणी आहे, त्याच्याकडून कमी उंचीच्या पाण्याकडे, कमी लेवलच्या पाण्याकडे वॉटरचा फ्लो होताना आपल्याला दिसतो. अगदी तशाच पद्धतीने इलेक्ट्रिक चार्ज सुद्धा फ्लो होतात. आणि पहा, द पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. आपल्याला इथे एक डायग्राम दिसत आहे पहा. हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल ए या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन दाखवलेला आहे आणि बी या ठिकाणी लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, तिथं मायनस साईन दाखवलेला आहे. सो पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. जिकडे हायर पोटेन्शियल आहे तिकडून पॉझिटिव्ह चार्ज हा लोअर म्हणजेच बी या ठिकाणी फ्लो होताना दिसतो. तर इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू द कंडक्शन ऑफ
निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. मात्र इलेक्ट्रिसिटीचा जो फ्लो आहे तो ज्यावेळेस निगेटिव्ह चार्ज असतात म्हणजेच इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस फ्लो होतात तेव्हा इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. आणि इलेक्ट्रॉन्स हे मायनसकडून पॉझिटिव्हकडे म्हणजेच निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह हायर पोटेन्शियलकडे फ्लो होताना दिसतात. See, the lightning strike is flow of electrons from point of lower, that is negative potential on the cloud, to the point of higher means zero potential on the earth. ज्यावेळेस आकाशामधून वीज ही जमिनीवरती पडते त्यावेळेस आकाशामध्ये जो पोटेन्शियल असतं ते निगेटिव्ह पोटेन्शियल असतं आणि अर्थवरती झिरो असतं. निगेटिव्ह इज लेस दॅन द झिरो. सो हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियलकडे इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो आणि आकाशामधून वीज ही जमिनीवरती कोसळते. विद्यार्थी मित्रांनो पहा, द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ॲट द 2 पॉईंट्स A अँड B इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दे. हा जो फ्लो आहे इलेक्ट्रॉनचा हा कशामुळे घडतो तर एकीकडे जास्त आणि एकीकडे कमी आहे आणि तो जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हटलेलं आहे. आता ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे फ्लो होतात म्हणजे त्यांचं डिस्प्लेसमेंट होतं त्यालाच आपण वर्क डन घडलं असं म्हणतो. सो वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक द पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. आणि वर्क डन कधी घडतं ज्यावेळेस चार्ज हे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे काय होतात फ्लो होतात. सी नेक्स्ट, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या उपकरणांमध्ये सेलचा वापर करतो. रिमोट असेल, खेळणी असतील, वॉच असेल याच्यामध्ये सेलचा वापर केला जातो आणि त्या सेलचा वापर करून आपण वेगवेगळी उपकरणं चालवतो. तिथे सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. मग ही इलेक्ट्रिसिटी ज्यावेळी जनरेट होते त्या जनरेट होण्यासाठी त्या सेलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणं गरजेचं असतं आणि ते कसं तयार होतं ते आपण पाहणार आहोत. पहा, द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल. पोटेन्शियलचा म्हणजे चार्जचा जो फरक आहे त्या फरकाला आपण पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल असं म्हटलेलं आहे. मग हा पोटेन्शियल डिफरन्स कशामुळे तयार होतो तर सी, दिस पोटेन्शियल डिफरन्सेस इज कॉज्ड बाय केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इनसाइड द सेल. त्या सेलमध्ये केमिकल रिॲक्शन घडून येते, आयन्स तयार होतात, इलेक्ट्रॉन्स तयार होतात आणि त्यांचं फ्लोईंग झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी तयार होताना दिसते. Due to potential difference, the electrons are set in the motion and result in the flow of electricity. ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं, इलेक्ट्रॉन्स तयार होतात आणि ते मोशनमध्ये राहतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना दिसते. The amount of work done to carry the unit positive charge from point A to point B is called electric potential difference between the 2 points. Amount of work done to carry unit positive charge from point A to B is called electric potential difference. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज A कडून B कडे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे फ्लो होतात त्याला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स असं म्हटलेलं आहे. Then how to calculate this potential difference? Use the formula. Potential difference is equal to work upon total charge transfer. जेवढं वर्क डन घडलेलं आहे आणि जेवढे चार्ज ट्रान्सफर झालेले आहे यांचा जर का रेशो घेतला तर पहा, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. सो सिम्बॉल ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज व्ही. पोटेन्शियल डिफरन्ससाठी आपण कॅपिटल व्ही हा सिम्बॉल वापरतो, वर्कसाठी कॅपिटल डब्ल्यू हा सिम्बॉल वापरतो, तर टोटल चार्जसाठी कॅपिटल क्यू हा सिम्बॉल वापरतो. सो व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. अँड वी नो फ्रॉम दिस फॉर्म्युला when we put the units, this potential difference are measured in the volt. So 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb. And the unit in SI system is volt.
The unit of potential difference in SI system is volt and it is denoted by capital V. So there is a number of values, small values of potential difference and the large values of potential difference. So firstly see the small values. First 1 millivolt. 1 millivolt. Milli capital small m ने डिनोट केलं जातं पहा. स्मॉल m v is equal to 10 raised to minus 3 volt. 1 millivolt is equal to 10 raised to minus 3 volt and 1 microvolt is equal to 10 raised to minus 6 volt. 1 microvolt is equal to 10 raised to minus 6 volt. Then large value of potential difference is 1 kilovolt. Kilovolt we know. Kilometer, kilogram. So that is 1 kilovolt is equal to 10 raised to 3 volt. And 1 megavolt is equal to 10 raised to 6 volt. Mega, it is denoted by capital M. So 1 MV is equal to 10 raised to 6 volt. And this volt unit is given by the name of the scientist Alexandra Volta. This unit of potential difference is given by the name of the scientist Alexandra Volta because the Italian scientist Alexandra Volta constructed the first electric cell. And so the unit of potential difference is named volt. Okay, so here is the scientist Alexandra Volta. Volta's simple electric cell. Okay, then next see student, see this diagram. Here we see the single atom. This is a single atom. Here is a nucleus and this is the orbits, and in these orbits there is a electrons which are freely moving in the orbit. These electrons are freely move in the orbit. Here is a number of atoms. Here is a number of atoms. So these electrons moves from one orbit to another orbit of the atom, and these electrons also goes to the another orbit of atom. So weakly attached outermost electron. Weakly attached outermost electron. सो आउटरमोस्ट म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सगळ्यात बाहेरचं जे ऑर्बिट असतं त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स हे वीकली बाउंड असतात आणि त्याच्यामध्ये एका ॲटममधून दुसऱ्या ॲटमच्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतात आणि म्हणून त्या इलेक्ट्रॉनना आपण फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. पहा, फ्री इलेक्ट्रॉन्स मूव फ्रीली फ्रॉम ॲटम टू ॲटम. जे इलेक्ट्रॉन्स हे ॲटमच्या आउटरमोस्ट शेवटच्या ऑर्बिटमध्ये असतात ते फ्री इलेक्ट्रॉन असतात. ते एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये मूव्ह होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे सुद्धा एक ॲटमचं स्ट्रक्चर दिसते. पहा, मध्ये जे व्हाईट आणि रेड कलरचे बॉल्स आहेत ते प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स दाखवले जातात, म्हणजे ॲटमचं न्यूक्लियस असं कन्सिडर करायचं आहे. आणि हे जे व्हाईट आहेत रिंग त्याला आपण ऑर्बिट म्हणतो आणि त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स आपल्याला मूव्ह होताना फिरताना दिसत आहेत. दिस ब्लू कलर्स बॉल्स इज अ फ्री इलेक्ट्रॉन आणि हे जे आहेत ते काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला इथे पण दिसेल. पहा, इथे एक ॲटम आहे, त्याच्या शेजारी दुसरा ॲटम आहे, त्याच्या शेजारी तिसरा ॲटम आहे आणि जे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्जने शो केलेले आहेत ते इलेक्ट्रॉन्स एका ॲटमच्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ॲटमच्या ऑर्बिटमध्ये जाताना दिसत आहेत. ओके, दे मूव्ह फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. सो how they move from one atom to another atom? These electrons moves from negative terminal to the positive terminal. आपल्याला दिसते. पहा, निगेटिव्ह टर्मिनल इथे दाखवलेले आहे. ते निगेटिव्ह टर्मिनलमधून इलेक्ट्रॉन्स हे एका ॲटममध्ये जातात, ते त्यातून परत ते दुसऱ्या ॲटममध्ये मूव्ह होताना दिसत आहेत. असे करत करत ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होताना दिसते. सो डायरेक्शन ऑफ निगेटिव्ह चार्ज इज negative terminal to the positive terminal. Okay, direction is from the negative to positive.
So free electrons, what is mean by free electrons? See, every atom of metallic conductor, which is a conductor, metals are conductor of electricity, so every atom of metallic conductor has one or more outermost electron which are weakly bound to the nucleus, and these are called free electrons. Free electrons, विद्यार्थी मित्रांनो, एव्हरी ॲटम ऑफ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ऑर मोर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. आपल्या सर्वांना माहिती की मेटल जे असतात त्या मेटल्समध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 इलेक्ट्रॉन असतात, 1 2 3 4, आणि ते इलेक्ट्रॉन जे असतात ते वीकली बाउंड असतात आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये, आणि म्हणून आपण त्यांना फ्री इलेक्ट्रॉन्स असे म्हणतो. द निगेटिव्ह चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन्स आल्सो गेट ट्रान्सफर ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मोशन. म्हणजे निगेटिव्ह चार्ज त्यांच्यावरती असतो, त्या इलेक्ट्रॉनच्या मोशन बरोबर ते चार्जसुद्धा काय होतात, मूव्ह होतात. अँड लास्ट पहा, द फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर आर द कॅरियर्स ऑफ निगेटिव्ह चार्ज. फ्री इलेक्ट्रॉन्स in the conductor are carriers of negative charge because electrons have a negative charge. Electrons have a negative charge. So विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे दिसेल पहा, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्हकडे फ्लो होताना दिसतात. पुढचा जो घटक आहे करंट फ्लोईंग थ्रू द वायर, आपण पुढच्या लेक्चरला घेऊयात. थँक्यू.